नमस्कार, मी विशाल परदेशी। कोरोनाचं संकट आता गडद झालंय। मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन जे ते मुख्यमंत्र्यांनी केलं। लक्षात घ्या, आपण ते लक्षातही घेतलं पाहिजे। मात्र गर्दी कमी झाली नाही तर लोकल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। राज्यात कोरोनाचे 40 रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे सर्वांनीच सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आलेलं संकट परतावून लावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे। सगळ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे। आज आपण वेगवेगळे प्रश्न घेऊन खरं तर कोरोनाबद्दल त्याचा सामना करताना दिसतोय। ते प्रश्न आपले काय असू शकतात, त्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता आपल्याबरोबर असणार आहेत सिव्हिल सर्जन डॉक्टर सुरेश जगदाळे। डॉक्टर सुरेश जगदाळे, न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि खरं तर हे स्वागत करत असताना मी आपल्याला हे देखील सांगणार आहे की बरेच प्रश्न येणार आहेत ज्याची उत्तर आपण द्यावी आणि लोकांच्या मनातल्या शंकांचं निरसन करावं अशी आमची अपेक्षा आहे। माझा पहिला प्रश्न असा आहे की आज एका आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये एक फ्रंट पेजवरती माहिती आलेली आहे। त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की काही भांड्यांवरती कोरोनाचे विषाणू जे आहेत ते कशा पद्धतीने आणि किती वेळ टिकतात। बऱ्याच वेळेस आपण मॉलमध्ये जातो, काही भांड्यांची खरेदी आपण करतो। अशा वेळी तिथं जर आपल्यापूर्वी असा कोणी माणूस येऊन गेलेला असेल जो बाधित आहे, तो तिथे शिंकलेला असेल आणि अर्थात ते विषाणू जे त्या आजूबाजूच्या वस्तूवरती पण जातात, मग ह्याचं काय करायचं? जे विषाणू खोकताना किंवा शिंकताना जे पडतात त्या द्रवकणामधून पडतात भांड्यावर, त्यावेळेला साधारणपणे ते जे आहे ते साधारण 10 ते 12 तासापर्यंत त्याच्यामध्ये ते जिवंत राहू शकतात। त्यानंतर त्या ठिकाणी ते जिवंत राहत नाहीत। आणि अशा या 12 तासाच्या कालावधीमध्ये जर त्या भांड्याला हात निरोगी माणसाचा लागला तर त्याच्या हाताला ते चिकटतात। जसं घाण एखाद्या वस्तूवरची घाण असते तशी ती चिकटते आणि तो निरोगी माणसाचा हात किंवा बोटं जे आहे ते नाकाला किंवा तोंडाला लागले तर त्याच्यामध्ये त्याची प्रवास होतो आणि त्याची वाढ जी आहे ते आत घशामध्ये जाऊन वाढ होऊ लागते। ह्यामधला ब्रेकिंग पॉईंट जो आहे तो हात आपल्या त्या भांड्याला न लागणे आणि लागला असेल तर तो हात साबणानं स्वच्छ धुवून काढणे, की ज्यावेळेला साबणानं हात धुतो त्यावेळेला ते व्हायरसेस जे आहे ते त्या पाण्यावर सगळे स्वच्छ धुवून हातातून निघून जातात। म्हणजे तुम्ही जर मार्केटमध्ये गेलेला असाल, आपल्या हातात पिशवी असते, आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या असतात, अशा वेळी घरात आल्या पहिले आपण आपले हात धुतले पाहिजे, बरोबर? हां, बरोबर। बरं, दुसरा मुद्दा, जे सामान तुम्ही घेऊन आलेलं असाल, जसं काही भांडे असतील, तांब्याची भांडी, 4 तास म्हणे याच्यावरती हे विषाणू राहू शकतात, तर अशा वेळी त्याचं काय करायचं? म्हणजे बऱ्याच वेळेस असंही कळतं की ठराविक डिग्री सेल्सिअस पर्यंत जे तापमान जातं त्याच्यात हा विषाणू जगत नाही। ती भांडी आपण धुवून काढावीत, ती गरम करावीत, ती घासून काढावीत, नेमकं करावं काय? हे विषाणू जे आहेत ते 10 ते 12 तास त्या वस्तूवर राहतात। आज आपण जर पाहिलं तर हा विषाणू जो येतोय तो कसा येतो आहे याचा पहिल्यांदा आपण अभ्यास करूया की हा विषाणू परदेशी जो आपल्यातला नागरिक जातो, तो ज्यावेळेला परदेशात जातो त्या ठिकाणी ते विषाणू आहेत। ते विषाणू म्हणजे डोळ्याला न दिसणारे, आणि तो विषाणूग्रस्त तिथला जो नागरिक आहे ज्याला विषाणूची लागण झालेली आहे कोरोनाच्या, तो जेव्हा खोकतो किंवा शिंकतो त्यावेळेला ते एखाद्या वस्तूवर पडतात आणि मग त्याच्या हाताला लागतात आणि तो हाताला लागल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये त्याच्या हाताच्या बोटाच्या मार्फत शरीरामध्ये तोंडातून किंवा नाकातून जातात। ते गेल्यानंतर तो जेव्हा प्रवासी परत नाशिकमध्ये येईल तेव्हा नाशिकमध्ये आल्यानंतर तो प्रवासी त्या मॉलमध्ये गेला असेल आणि तो शिंकला असेल, खोकला असेल तर त्या भांड्यावर पडतील। ही जी शक्यता आहे, तर आजपर्यंत आपण जर नाशिकची परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत असे 127 परदेशात जाऊन आलेले नागरिक आहेत ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। हे नागरिक आम्ही माहिती घेतली आणि जे आरोग्य कर्मचारी त्यांच्यावर दररोज त्यांची देखरेख आहे। हे नागरिकांना आम्ही अशी विनंती केलेली आहे, त्यांना सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही 14 दिवस तुमच्या घराच्या बाहेर पडू नका। त्यामुळे खोकला आणि शिंकेतून तसे द्रवकण त्याचे त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे ही फार दुर्मिळ आहे। मनामध्ये मी खोकलं म्हणजे माझ्या शरीरामध्ये ते नसताना खोकल्यानंतर ते जंतू तिथं नाही पडणार, म्हणून ही शक्यता जी आहे ती फार कमी आहे की अशी सगळ्याच मॉलमध्ये असलेली नागरिक जे जातात त्यांच्यामध्ये विषाणू ते आहेत। परंतु काळजी म्हणून आपल्याला हे करणं गरजेचं आहे।
आणि ते विषाणू आपल्या हाताला लागणार नाहीत आणि आपल्या हाताच्या बोटांच्या मार्फत आपल्या शरीरात जाणार नाही याची काळजी घेणे. थोडक्यात म्हणून या आपले आजाराला हात जवळ येण्याच्या वरचेवर संदर्भात आपण साबणाच्या कोणत्याही प्रकारची संधी देऊ नये हे डॉक्टर यातनं खरं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झालेली आहे. गडचिरोलीवरनं पहिला फोन आलेला आहे. दीपा जनबंधू आपल्या बरोबर आहेत. दीपाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार डॉक्टर. बोला. मी दीपा जनबंधू बोलताय गडचिरोलीवरून. आमच्याकडे अशी चर्चा आहे सर, आम्ही कुरखेडा तालुक्यामध्ये राहतो. आमच्याकडे अशी चर्चा सुरू आहे आणि बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळत आहे की या कोरोना व्हायरसच्या सुरक्षेसाठी लवंग, विलायची आणि कापूर यांची गाठ बांधून गळ्याला धाग्यामध्ये लावत आहेत लोक. तर हे सत्य आहे का? याच्यापासून काही बचाव होऊ शकते का तसा? डॉक्टर, कोरोना विषाणू हा जो आहे तो हवेमध्ये एकतर येत नाही आहे, तो शिंका आणि खोकल्याच्या द्रावणातून येत असतो. आता जे आपण सांगितलं याचा कोरोनाच्या विषाणूशी संबंध नाही. हा साधारणपणे प्रदूषण आणि हवा यामध्ये जे काही दूषितपणा असतो ते शुद्धीकरणाच्या माध्यमातून दिलेले सर्वसाधारण संदेश आहेत. ते सगळ्यांना स्वच्छता करा म्हणजे ते काही स्वच्छता केली की कोरोना स्वच्छ होत नाहीत. स्वच्छता हे कॉमन स्वच्छतेचा पार्ट आहे की ज्या माध्यमातून आपल्याकडे इन्फेक्शन येत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कोरोनाच्या विषाणू मारण्याशी निगडीत नाही आहेत. त्याबद्दलचे गैरसमज मनामध्ये असतात. पण हवा शुद्ध, घर स्वच्छ राहणे ह्या कॉमन गोष्टी आहेत. त्यातलाच हा काही पार्ट म्हणून त्यांनी दिलेला आहे की कापूर जाळला, कापूरचा धूप आला की काही कोरोनाचे विषाणू मरतातच नाही. कोरोनाचे विषाणू वेगळ्या ठिकाणी असतात आणि ही कॉमन स्वच्छता, घरातली स्वच्छता, घरामधलं प्रदूषण यासाठीच्या ह्या गोष्टी मानल्या जात आहेत. डॉक्टर, पुढला फोन आपल्याकडे आलेला पुण्यावरनं भूषण शर्मा आपल्यासोबत आहेत. भूषणजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हा, बोला. हा सर, माझा प्रश्न असा होता की जर आपल्या छातीत जर दुखत असेल, राईट साईडला थोडंफार काहीतरी आपल्याला चुबत असेल, असं टोचल्यासारखं वाटत असेल, तर हा कोरोनाचा भाग होऊ शकतो का? डॉक्टर, हे कोरोनाचं लक्षण असू शकतं? कोरोना संशयित जे म्हटलेलं आहे ते सामान्य नागरिकांशी नाही आहे तो निगडीत विषय. जो परदेश दौरा करून आलेला आपला नागरिक असेल, म्हणजे भारतामधला किंवा महाराष्ट्रामधला किंवा परदेशातून आलेला नागरिक आहे, त्याच्यावर ते विषाणू इकडे आपल्याकडे येणार आहेत. मी जर परदेशात गेलोच नाही तर माझ्याकडे ते विषाणू असणार आहेत. मग माझ्या छातीत दुखलं तरी तो कोरोनामुळे दुखला असं आपण म्हणायचं, गृहीत धरायचं आवश्यकता नाही. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री म्हणजे जो परदेश दौरा करून आलेला आहे आणि मग त्याला जर खोकला, ताप आणि दम लागणे ही लक्षणं असतील, यापैकी कोणतंही लक्षण असेल तर मग आपण कोरोना संदर्भात त्याची संशयित म्हणतो आणि मग त्याची आपण तपासणी करतो. नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही अशा आतापर्यंत 127 असे परदेश दौरा करून आलेले नाशिक जिल्ह्यातले परदेशात जाऊन आलेले आहेत. ते काही सहलीसाठी गेले होते, काही कामानिमित्त गेले होते, काही व्यवसायासाठी गेले होते, काही विद्यार्थी आहेत असे आलेले, प्लस काही तिकडे आपले नागरिक होते, विद्यार्थी होते, ते आता सुट्टीनिमित्त त्यांना सुट्ट्या मिळाल्या इकडे आलेले आहेत. अशांची आम्ही सगळ्यांची या ठिकाणी रोज 14 दिवस त्यांची आपण तपासणी करतो. म्हणजे आल्या दिवसापासून जर त्यांना काही ताप, खोकला किंवा दम लागणे यापैकी कुठलंही लक्षण वाटलं तर आपण त्यासाठी त्याची घशाची तपासणी करतो. त्याच्या घशामध्ये असे काही कोरोनाचे विषाणू आहेत का, साठलेले आहेत का हे पाहिलं जातं. आतापर्यंत आम्ही अशा 29 जणांची तपासणी केल्या ज्या आपण लक्षात घेऊन खरं तर उपचार करतात. शिर्डीवरनं आपल्याकडे पुढला फोन आलेला भाऊ भोसले आपल्या बरोबर आहेत. भाऊ, पहिले तर मला आपल्याला विचारायचं, शिर्डीतली गर्दी ओसरली आहे का? हो, शिर्डीतली गर्दी ओसरली आता. होय ना? बरं भाऊ, आता आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. डॉक्टर, कोरोना झालेल्या व्यक्तीला प्रथम हॉस्पिटलमध्ये काय उपचार करतात? कोरोना झालेला व्यक्ती आहे ते कोरोना संशयित म्हणून पहिल्यांदा रुग्णामध्ये येईल, हॉस्पिटलमध्ये येईल. संशयित म्हणजे जो परदेशातून दौरा करून आलेला आहे आणि त्याला खोकला, ताप, दम लागणे अशी काही लक्षणं आहेत, त्याला फक्त आपण कोरोना संशयित म्हणतो. सामान्य नागरिक म्हणजे जो परदेशात गेलेला नाही त्याला आपण ताप, खोकला आणि दम लागणे असे आजार असेल तर त्याला आपण त्याच्यामध्ये गृहीत धरत नाही. असं ज्या रुग्णालयामध्ये येतो त्याला त्या घशाचे नमुने तपासणीला पाठवतो. हा व्हायरस असल्यामुळे त्याला अँटीव्हायरल ड्रग्स जे आहेत त्याची काही ते आपण त्यांना देतो आणि बाधित झालेला जर असेल तर त्यासाठी शास्त्रीय औषधं जी ठरवून दिलेली आहेत
ती त्या डॉक्टर्सपर्यंत आपण पोहोचवलेली आहे, त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचबरोबर त्याला ऑक्सिजन कमी पडले तर ऑक्सिजन दिला जाईल. परंतु आज अशा प्रकारचे रुग्ण जे आहेत ते जे अतिगंभीर परिस्थितीमध्ये आहेत ते फार कमी आहेत. आत्तापर्यंत मी नाशिक जिल्ह्यामध्ये आता काम करतो आहे, तर आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा बाधा झालेला एकही रुग्ण आत्तापर्यंत नाही आहे. जे काही संशयित होते आमच्याकडे 27चे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यांना आपण जे काही त्यांना लक्षणं होती ते इतर विषाणूमुळे झाली होते, इतर व्हायरसेसमुळे झाली होती आणि ते पण आपण त्याची औषध दिली आणि त्यात बरे गेलेले आहेत. म्हणजे नेमकं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती काय उपचार केले जाते याबद्दलची आपण माहिती दिली. औरंगाबादवरून सुखदेव गवळी आपल्या बरोबर आहेत. सुखदेव बोला, आपला काय प्रश्न आहे? सुखदेव, आपल्याला माझा आवाज येतोय? सुखदेव यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण डॉक्टर हे तर निश्चित आहे, म्हणजे मी आता हा प्रश्न वारंवार यासाठी समोर येताना दिसतोय की व्हॉट्सअपवरती काही मेसेज फिरताना दिसतात ते असेच की ठराविक एका देशाने यावरती लस शोधली किंवा औषध शोधलं, की कुठला तरी एक आयुर्वेदिक फार्मास्युटिकल कंपनीचा एक मेसेज येताना दिसतो की आपण हे औषध घ्या, त्यामुळे कोरोनाला आपण प्रतिबंध करू शकता. खरंच काय औषध शोधण्यात आलेलं आहे का? कोरोनाच्या उपचारासाठी आणि कोरोनाचा समूळ नाश करणारं औषध जे आहे त्याबद्दल शासनाकडून जे काही सूचना आहे त्याच्यामध्ये आत्ता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्याच्यासाठी काही 2 औषधं शासनानं मान्यता दिलेली आहेत. त्याला अँटीव्हायरल ड्रग्ज म्हणतो आपण. परंतु जे काही आयुर्वेदिक औषधं आणि याच्याबद्दल जे आहे ते ॲक्च्युली कोरोना विषाणूशी निगडीत नाहीत. हे सामान्य विषाणू जे असतात त्याच्याशी असतात. अँटीव्हायरल ड्रग हे अनेक विषाणूवर चालतं. असं जर वापरलं, असं काही वापरलं तर ते एक कॉमन युटिलायझेशन म्हणून आपण म्हणूया आपण त्याला, की एक कॉमन अँटीबायोटिक असतं की अनेक बॅक्टेरियावर ते काम करतं. तसं असे काही औषधं आहेत की ते अनेक व्हायरसेसवर पण काही प्रमाणामध्ये काम करतात. काही आयुर्वेदिक औषधं असे आहेत की ते अंगामध्ये प्रतिकारशक्ती वाढवतात. कोरोनाचे विषाणू जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जर चांगली प्रतिकारशक्ती असेल तर जरी त्या कोरोनाच्या विषाणूनं शरीरात प्रवेश केला तरी त्याची बाधा व्यक्तींना होऊ देत नाही आणि बाधा झाली तरी आपोआप ते प्रतिकारशक्ती त्याचा नायनाट करते. आज आपण देशामध्ये जवळपास आता आपण चीनचा देश घेतला तर 80-85 हजार लोकांना तिथं लागण झाली होती, परंतु त्यापैकी 3,000 लोक मृत्युमुखी पावले. म्हणजे उरलेले 77,000 जे आहेत ते बरेच झालेले आहेत. मग हे बरे कसे झाले? हे बरे झाले की अंगामध्ये प्रतिकारशक्ती ज्यांच्या चांगली होती त्याच्यामध्ये ह्या कोरोनाच्या विषाणूचा त्या ठिकाणी प्रतिकार केला गेला आणि त्याचा नायनाट केला गेला. काहींना अँटीव्हायरल कॉमन ड्रग्ज वापरले गेले, परंतु ह्याचं जे बरं होण्याचं प्रमाण आहे हे खूप 97% आहे. त्यामुळं झाला कोरोनाचा विषाणू पॉझिटिव्ह आला की त्याचा मृत्यू होईल ही मनामधली भीती मनातली पहिली गेली. म्हणजे हा आजार बरा होऊ शकतो. आज संपूर्ण एक जगात सर्वसामान्य माणसांच्या मनातला प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे तो असा आहे की बरीच लोक अशी चर्चा करताना दिसतात की डेंग्यूमध्ये ताप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्या ज्या पेशी घसरतायत त्या कशा घसर नाहीत या दृष्टीने म्हणून त्याच्यावरती उपचार केले जातात. म्हणजे डेंग्यूवरती काही असा स्पेसिफिक औषध नाही आहे. कोरोनाच्या बाबतीत देखील आपल्याला हे होताना दिसतंय. तर कोरोनात नेमकं पहिली स्टेप काय असते? म्हणजे काय कंट्रोल, म्हणजे काय नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो? ताप, घशातली खवखव की तुम्हाला येणाऱ्या शिंका, खोकला, नेमकं काय? मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं कोरोनाचे विषाणू जेव्हा शरीरात जातात त्यावेळेला हे शरीराच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. ताप येणे, खोकला येणे, दम लागणे, त्याला जर त्याचा प्रसार फुफ्फुसापर्यंत गेला तर त्यामुळं त्याला लागणारे सर्व संबंधित सपोर्टिव्ह थेरपी ट्रीटमेंट म्हणून यापैकी ताप येतं तापाचे औषध देणे, खोकला येतो खोकल्याची औषधं देणे, दम लागतो तर न्यूमोनिया झालं तर त्याला ऑक्सिजन कमी पडलं तर ऑक्सिजन देणे आणि त्यासोबत हे जे विषाणू शरीरामध्ये वाढ होत असतात ह्याला व्हायरसेस आहे ते त्याला अँटीव्हायरल ड्रग्ज आहे ते त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह आपण त्याला ॲडिशनल देत असतो. ह्या सगळ्याचा कॉम्बिनेशनचा इफेक्ट म्हणून हा आजार जो आहे ते शरीरामध्ये व्हायरसेस वाढत जाऊन 5 दिवसांमध्ये वाढतात तर नंतर ते कमी होत जातात. असा दोन्हीचा सपोर्ट करून त्यातनं पेशंट बरा होत जातो. आपण स्वाईन फ्लू जो आहे तो स्वाईन फ्लू पण एक व्हायरसच होता. त्यामध्ये पण पाहिलं की स्वाईन फ्लूमध्ये अनेक असे रुग्ण यायचे, त्यांना गंभीर व्हायचे पण त्यातनं बरे पण व्हायचे त्याला असे ही ट्रीटमेंट दिल्यानंतर. म्हणजे रुग्ण कोरोनाचा विषाणू शरीरात गेला की तो मृत्यू पावतो हे मनातली शंका पूर्ण काढायला पाहिजे. 97% बरं होण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये पण आज जगातले कुठलेही आकडेवारी घेतले तर साधारण 96-97% रुग्ण बरे होत आहेत.
जे काही रुग्ण दगावत आहेत त्याचं मुख्य कारण जे आहे ते काही रुग्ण जे आहे ते उपचारासाठी उशिरा एकतर सुरू होतात, काहींचं वयोवृद्ध असतात की ज्यांच्यामध्ये अंगामध्ये प्रतिकारशक्ती कमी असते, काहींना मधुमेह, हृदयरोग, किडनीचे आजार असे काही आजार असतात तत्सम की हे सगळे ज्याच्यामध्ये आजार असतात खरं प्रतिकारशक्ती कमी तर. झाली. पण हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे अशी लक्षणं जर दिसली तर त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधा. त्यानंतर त्यांनी जर सल्ला दिला तर पुढे तो आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घ्या, कारण तशी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेली आहे. पण घाबरून जाऊ नका, आवश्यक ती काळजी घ्या आणि तुम्हाला नेमकं काय होतंय याबद्दलची डॉक्टरांना पूर्णपणे मोकळेपणाने माहिती द्या. यानंतर वेळ झाले का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर डॉक्टरांशी चर्चा सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण कोरोनाचे जे संकट घडत होताना दिसते त्यातही संयम ठेवून त्याचा सामना कसा करता येईल या दृष्टीने खरं तर आज चर्चा करतो. आणि वारंवार लोकांना सांगितलं पाहिजे की कोरोना नेमका काय, त्यापासून कशी काळजी घ्यायला हवी. डॉक्टर सुरेश जगदाळे आहेत आपल्याबरोबर, सिव्हिल सर्जन नाशिकचे, जे तिथे बऱ्याचशा कोरोना संशयित लोकांचे केसेस हँडल करतात. पण एकही कोरोनाबाधित रुग्ण हा नाशिकमध्ये सापडलेला नाही आहे. पण ते अनुभव आपल्याला सांगतात आणि काय करायला हवं याबद्दल देखील माहिती देत आहेत. नांदेडवरून एक डॉक्टर आपल्याबरोबर आहेत. त्यांचा प्रश्न आहे त्यांना. डॉक्टर, आपला प्रश्न विचारा. हां सर, मी डॉक्टर सुरेश कदम, IMA तसे नांदेड. माझा प्रश्न हा असा आहे की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणारे जे रुग्ण येतात आणि तिथे डोमेस्टिकचे सुद्धा फ्लाईट असतात, एकत्र एरियामध्ये आल्यानंतर जे त्यांचं एकमेकाशी कॉन्टॅक्ट येतो आणि सरफेस कॉन्टॅक्ट होतो, त्याच्यासाठी सरकारने काय उपाययोजना केलेली आहे? आणि डोमेस्टिकवरच्या पूर्ण म्हणजे एकाच एअरपोर्टवरून जे ट्रॅव्हल करतात दोन्ही प्रकारचे प्रवासी, याच्यासाठी डोमेस्टिकची सुद्धा आपण क्वारंटाईन करत आहोत काय? आत्ता सध्या शासनाच्या वतीने जे काही सध्याचं नियोजन आहे, ॲट प्रेझेंट सिच्युएशन जे आहे त्याप्रमाणे 10 कंट्रीज जे आहे ते हायली अफेक्टेड आहेत. त्या 10 कंट्रीमधून येणारे जे काही आपले म्हणजे इंडियन सिटिझन्स असतील किंवा फॉरेनचे सिटिझन्स असतील जे उतरतात विमानतळावर, त्यांना आपण क्वारंटाईनमध्ये घेतो आहोत फॉर 14 डेज. त्यांचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो 14 डेज ग्रे धरतो आणि त्यातून त्यांना 14 डेज आपण त्यांना आयसोलेट करून ठेवतो. त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे. आणि 14 दिवसानंतर त्या 10 कंट्रीजचे जे नागरिक आहेत ते तिथं थांबतात, 10 कंट्रीजमधून आलेले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने चीन आहे, इराण आहे, त्यानंतर इटाली आहे, दुबई आहे, नंतर असे फ्रान्स, स्पेन ह्या देशातून येतात, त्यांना आपण तिकडे ठेवतो. आणि जे उर्वरित आहेत ह्या देश सोडून लो अफेक्टेड कंट्रीमधले, त्यांना आपण घरी येतात त्यावेळेला त्यांची इन्फॉर्मेशन आहे ते जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला दिली जाते आणि त्यांना होम क्वारंटाईन करतो, म्हणजे त्यांना घरी राहण्याची व्यवस्था करतो. यामध्ये ज्यावेळेला ट्रॅव्हल करतात त्याच्यामध्ये मिनिमल चान्स ऑफ दी स्प्रेड असतो त्यांचा, कारण यामध्ये सिम्पटम्स नाहीत. आणि जे सिम्पटमॅटिक आहेत त्यांना आपण त्याच ठिकाणी आयसोलेट करून घेतो. जेव्हा ते त्यांच्या घरी पोचतात त्यावेळेला पण आपण 14 दिवस त्यांच्यावर देखरेख ठेवतो. सिम्पटमॅटिक झाले घरामध्ये थांबायला होम क्वारंटाईन सांगितले तिथे, आणि सिम्पटमॅटिक झाले तर आपण त्यांना लगेच इमिजिएटली टेस्टिंग करून घेतो आणि त्याची सॉफ्ट टेस्टिंग करतो. हा एक चांगलं नियोजन शासनाच्या वतीनं केलं गेलं आहे की हायली रिस्क फॅक्टर्स जे आहेत आणि रिस्क केसेस आहेत त्याला प्रायोरिटी त्या ठिकाणी दिली जाते आहे. डॉक्टर सुरेश जगदाळे, आणखीन एक फोन आहे आपल्याबरोबर कोल्हापूरवरनं. महेंद्र जगदाळे आपल्याबरोबर आहे. महेंद्र, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्ते. मी महेंद्र गागडे बोलतो तुझ्यापासून कोल्हापूरहून. हा, बोला. तर आम्ही कागद हातात असतो, मग तो कागद हातात येण्यापूर्वी त्याला काही उपाय करता येतो का की त्याच्यावर जर असेल व्हायरस तर तो निघून जाईल असं काही? आणि अजून एक प्रश्न असा माझा की आम्ही कामावर जाण्यापूर्वी समजा नाही, पहिला प्रश्न विचारा परत एकदा, तुमचा आवाज क्लिअर नाही झाला. महेंद्र, आपला पहिला प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करा स्पष्टपणे. तर मला असं म्हणायचं आहे, आम्ही कागद हातात असतो ऑफिसमध्ये आणि एका विचारा म्हणजे आमच्याकडे येण्यापूर्वी हा तो त्याला काही अँटीव्हायरस करता येतो का? म्हणजे ज्याला जो कोरोना बाधित आहे त्याच्याबद्दल विचारता का हा प्रश्न? येस सर. जो कागद समजा आमच्याकडे आलाय तो कसा आलाय माहित नाही, पण तो ऑफिसमध्ये हाताळण्यापूर्वी जर समजा त्याच्यावर काही प्रक्रिया करता येते का? म्हणजे कागदाबद्दल विचारताय तुम्ही?
येस सर बर 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 डॉक्टर, आपण बघतोय सर्वसामान्य हा, माणसाच्या जे मनामध्ये पार्सल्स येतात फार भोळेबाबडे प्रश्न आहे खरं तर. त्यांनी साहजिक आहे, कागदाबद्दलचा प्रश्न त्यांच्या उपस्थित मनामध्ये केला. प्रश्न आहेत. हा मनामध्ये बरोबर आहे, माणसाच्या व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न जे येतात ते त्यांच्या मनामध्ये एक याबद्दलचं सायन्स आहे, हे शेवटी मेडिकल सायन्स आहे. सगळ्यांनाच याची माहिती असू शकत नाही. एकदम प्रश्न त्यांचा बरोबर आहे. पण कोणतंही पार्सल असू देत, कागद असू देत, या ठिकाणी ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्याच्यावर जर परदेशातून ते आलं असेल तर त्याच्यावरच्या व्हायरसेस जे आहेत ते फक्त 12 तास 10 ते 12 तास त्याच्यावर राहणार आहेत. 10 ते 12 तासाचा कालावधी झाल्यानंतर त्याच्यामधले त्या व्हायरसेस आपोआप नष्ट होऊन जातात, त्याच्यामध्ये राहत नाहीत ते जिवंत. त्यामुळे तशी कालावधी आपण विचारात घ्यावा. फॉरेनचे पार्सल्स त्याच्यावरती तेवढी काळजी घ्यावी आपण. डॉक्टर, आपण आणखीन चर्चा करणार आहोत. खास करून ब्रेकनंतर मला आपल्याला सगळ्यांना हे विचारायचं आहे, आपल्याला विचारायचं की होम क्वारंटाईन असणारा जो व्यक्ती किंवा त्याचं कुटुंब आहे त्या सगळ्यांच्या मनात एक फार सामाजिक बहिष्कृत आपण झालेलो ही एक भावना त्यांच्या मनात निर्माण होते. अशावेळी त्या सगळ्या याच्यातनं ते घराच्या बाहेर पडू शकतात. पण काळजीचा भाग असा आहे की त्यांना दिलेल्या सूचनांचं पालन करणं फार आवश्यक आहे. त्यांचं तुम्ही कसं काउन्सिलिंग कराल हा मुद्दा खरं मला ब्रेकनंतर आपल्याला विचारायचा आहे. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मी डॉक्टर सुरेश जगदाळे यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर, मला अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की जी लोक 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये असतात, आज दुपारी दीपक म्हैसेकर जे आहेत विभागीय आयुक्त, यांना असं सांगावं लागलं की जर आपण बाहेर पडणार असाल, कायद्याचं उल्लंघन करणार असाल, नियमांचं उल्लंघन करणार असाल तर आम्हाला सक्ती बाळगावीच लागेल. पण एक गोष्ट ही पण आहे की ज्यावेळेस तो व्यक्ती 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये असतो त्याच्या मनात ती एक भावना तयार होते की कुणी माझ्याशी बोलत नाही आहे, संवाद साधत नाही आहे, मी सामाजिक दृष्टीने बहिष्कृत झालो आणि यापुढे मला नेहमीप्रमाणे वागवलं जाईल की नाही, एक भीती आहे. त्यांचं काउन्सिलिंग आपण कसं कराल, त्यांना काय सल्ला द्याल? मी म्हणेन की असं सामाजिक बहिष्कार आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते निश्चित नाही आहेत. याचा काय, हा साधा विषाणू आहे. कोरोनाचा विषाणू म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळं केलं असं काही नाही आहे. फक्त एक आहे की एक देशाची जबाबदारी म्हणूया, एक सामाजिक बांधिलकी म्हणूया की ज्यांना असं सांगितलं जातं आहे की तुम्ही आला आहात ना परदेश दौऱ्यावरून, तर आपण एक 14 दिवस आपण थांबूया घरामध्ये, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. आणि घरामध्ये थांबण्याचा उद्देश असा आहे की चुकून त्यांच्याकडे जर व्हायरसेस, मी म्हणेन की आता माझ्याकडचे 29 लोकांना सगळे आम्ही पाहिले तर एकाला पण व्हायरस नव्हता, पण आम्ही त्यांना काळजी घ्यायला सांगितली होती ना, मग घेतली त्यांनी काळजी. एखादी गोष्ट एक सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये मनामध्ये अशी कुठली भीती बाळगू नका की ह्या व्हायरसेस मला आहे म्हणजे तो माझ्या शरीरातच राहणार आहे. नाही आहे. स्वाईन फ्लूचे हजारो लोक होते, ते बरे झाले की तो व्हायरस शरीरामध्ये राहत पण नाही. हा कोरोनाचा व्हायरस म्हणजे काही वेगळा नाही आहे. साध्या फ्लूचा व्हायरस असतो तसा हा व्हायरस आहे. म्हणजे त्यांनी ही भीती मनातनं काढून टाकावी. डॉक्टर, आपल्याबरोबर लातूरवरनं बालाजी क्षीरसागर आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. बालाजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, हे मागच 8-15 दिवसामधून जे वातावरण निर्माण झालं, कोमट दमट, इकडे काय पाऊस पडला आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये. हा बरोबर, बोला. आलो सर. हा हा, हे 8-15 दिवसामध्ये इकडे लातूर जिल्ह्यामध्ये मला कदाचित डॉक्टर पुढे काय म्हणजे तुम्हाला बालाजी यांच्या प्रश्नाचा अंदाज येतोय. तो प्रश्न त्यांचा असा आहे की मध्यंतरी असं म्हटलं गेलं की थंडावा, पाऊस पडला, यामुळे हा विषाणू आणखीन वाढतो किंवा पसरतो. यात कितपत तथ्य आहे, त्या अनुषंगाने त्यांचा तो प्रश्न असावा. नाही, हा विषाणू जे आहे ते एकदा शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा तापमानाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. शरीराच्या तापमानावर तो निगडीत असतो आणि तो त्याची वाढत चालू असते. परंतु तो विषाणू जर आपण ज्यावेळेस खोकतो किंवा शिंकतो, जर आपण घरामध्ये असेल तर तिथलं ऊन तिथं कमी असतं, त्यामुळे तिथल्या विषाणूचा कालावधी जो आहे राहण्याचा तो 10 ते 12 तास असतो. पण आपण सपोज रस्त्यावर चालवलं आणि खोकलो, सर्दी किंवा शिंकलो, तर तिथे उन्हात असलेल्या एखाद्या वस्तूवर पडला तर तिथले विषाणू लवकर मरतात, एक 5 ते 6 महिने. मग ऊन म्हणजे टेम्परेचर जास्त असण्यामध्ये हा विषाणू जे आहे ते ज्यावेळेस सरफेसवर पडतात, पृष्ठभागावर पडतात, तो पृष्ठभागावर जर उन्हामध्ये असेल तर त्याच्यावरचे विषाणू लवकर नायनाट होतात. जर पृष्ठभाग सावलीमध्ये असेल, AC मध्ये असेल तर ते साधारण 10 ते 12 तास राहतात. म्हणून तो तापमानाशी निगडीत हा विषय आहे. आपण आणखीन बोलणार आहोत डॉक्टर, याबद्दल चर्चा करणार आहोत. मला पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक असं अपील करायचं आहे की आपल्या मनात काही प्रश्न असतील, प्रश्न मनात ठेवू नका.
संदेह मनात ठेवू नका, लगेच त्वरित त्याचं निरसन करून घ्या. डॉक्टर आपल्याबरोबर आहेत, फोन करा आम्हाला. युवत एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा सामना आपण कसा करायला हवा या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. आपल्याबरोबर आहेत नाशिकवरनं सिव्हिल सर्जन डॉक्टर सुरेश जगदाळे. डॉक्टर सुरेश, एक फोन आलेला आहे पुण्यावरनं, प्रफुल्ल बुधियाल आपल्यासोबत आहेत. प्रफुल्लजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे की इटली सारख्या देशामध्ये साधारणतः 21-22 फेब्रुवारी पहिला रुग्ण सापडला आणि त्याच्यानंतर साधारणतः 13 मार्च पर्यंत तिथं 15,000 रुग्ण झाले होते. तर हा, बोला प्रफुल्लजी. हा, तर त्याच्यानंतर इटलीमध्ये 15,000 रुग्ण झाले, 1,500 लोक जवळपास मेले होते. तर त्या हिशोबाने इटलीसारखी डेव्हलप कंट्रीने त्याच्यावरती एवढं प्रयत्न करून पण एवढं तो मोठ्या प्रमाणावरती वाढला, तर भारतामध्ये तो किती वाढू शकतो आणि त्याची काळजी कशी करावी? डॉक्टर. आपण जर मागचे विषाणूचे जर आपण घेतले आकडेवारी, 2009 मध्ये आपल्याकडे स्वाईन फ्लू आला होता. त्यामध्ये परदेशामध्ये त्याचं मृत्यूचं प्रमाण जे होतं त्याच्यापेक्षा भारतामध्ये आपण त्यावेळेला पण पाहिलं की ते खूप कमी होतं आणि भारतामध्ये पण त्याच्यावर अतिशय चांगल्या रीतीनं नियोजन केलं गेलं होतं, प्रतिकार केला गेला होता, योग्य रीतीने वेळेमध्ये उपचार, सगळ्या गोष्टी. बेसिकली इम्युनिटी हा पार्ट आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. इंडियन सोसायटीमध्ये इम्युनिटी चांगल्या प्रकारची सामान्य नागरिकांच्यामध्ये असते, त्यामुळे इम्युनॉलॉजी सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर ह्या व्हायरसेस फारसं काही त्रास देत नाही शरीराला. आणि आपण म्हणतो तसं काही एकंदर आत्तापर्यंतचं मृत्यूचं प्रमाण आणि लागण याचं रेशो घेतलं तर साधारण 3 ते 4% आहे. म्हणजे 96 to 97% आहेत नाही ते रुग्ण बरेच होत आहेत. त्यामुळे नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये घ्या किंवा भारतामध्ये घ्या, जरी याची रुग्णाची संख्या वाढली तरी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करून ते रुग्ण दगावण्याची शक्यता जी आहे ते साधारण ह्या रेंजची राहील. आपण त्याची काळजी करू नका आणि त्यासाठीचे वेळेत उपाययोजना हा त्यातला फार महत्त्वाचा टप्पा आहे की वेळेत उपचारासाठी येणे. यासाठी सपोर्टिव्ह थेरपी जी आहे ती फार महत्त्वाची असते, आपण ते करत आहोत. आणि त्यासाठी सगळ्यांना नागरिकांना मी एक विनंती करेन की आपण यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की याच्यावरचा प्रतिबंध करणे, प्रसार होऊ न करणे, ह्याला फार महत्त्व आहे. म्हणून ह्याचा प्रसार जो रोखण्यासाठी आपण आज पाहिलं की याचा प्रसार कसा होतोय, आपल्या हातातूनच आपण करतो आहोत. आपले हात सारखे आपल्या नाकाला घेतली पाहिजे. डॉक्टर, आपल्याकडे पुढला फोन आलेला आहे कोपर खैरेनेवरनं. राम व्यास आपल्यासोबत आहेत. राम व्यास, आपला प्रश्न विचारा. हा सर, ऍक्च्युली ना मला एक विचारत होतं सरांना की आपलं हे जो आहे मुंबईतील लोकल आणि मुंबईतले जे बसेस वगैरे आहेत ते जे सांगितलेले सर, तर हे बंद का ठेवलेले नाही सर? म्हणजे काही दिवस थोडंसं आपण जे संसर्गजन्य इतका मोठा हा रोग आहे, तर ही जर लोकल सेवा वगैरे जर बंद केली सर तर बराचसा याच्यात आटोक्यात होईल सर. आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपण फेज 3 मध्ये आहोत. नाही, निश्चित मुंबईकर म्हणून राम व्यास आपला प्रश्न अगदी आपल्या जागी योग्य आहे, पण ती अत्यावश्यक सेवा असल्या कारणाने खरं तर उद्धव ठाकरेंनी किंवा राज्यातल्या सगळ्या मंत्रिमंडळाने याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. ते लक्ष ठेवून आहेत की नेमकं याबद्दल काय करता येऊ शकेल. गरज पडली तर तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण मी उलट असं म्हणेन, डॉक्टर खरं तर आरोग्याच्या दृष्टीने याबद्दल उत्तर देत आहे. मी आपल्याला असं सांगेल जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की आवश्यक असेल तरच प्रवास करा. आता पर्यायीने जर आपली नोकरी असेल तर आपल्याला जाणंच आहे, पण जर जाताय तर मास्क कंपल्सरी वापरा असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि ज्या गोष्टींची काळजी घेण्याचं वेळोवेळी आवाहन केलं जात आहे त्याचं जरूर पालन करा. याबद्दल अधिक चर्चा आपण करणार आहोत. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा सामना कसा करायचा या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. वेगवेगळे उपाय सुचवत आहेत. डॉक्टर सुरेश जगदाळे आपल्याबरोबर आहेत, नाशिकवरनं सिव्हिल सर्जन. पुण्यावरनं फोन आलेला आहे रुचिता शिंदे यांचा. रुचिता, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. माझा प्रश्न असा आहे की आता आपण सध्या कोरोनाची काळजी घेण्यासाठी वर्क फ्रॉम होम करतोय, पण यामुळे नक्की जनतेला फायदा होणार आहे का? म्हणजे तो पूर्णपणे नष्ट होणार आहे का? कारण 20 दिवस घरात बसणं हे मुश्किल आहे ना, म्हणून. डॉक्टर, मी म्हणेन की हा देशावर आलेलं संकट आहे आणि याच्यामध्ये सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. निश्चितपणे आपण घरी थांबल्यामुळं जो काही कम्युनिकेशन आहे, प्रसार होण्याचं माध्यम आहे, ते निश्चितपणे ब्रेक होईल. त्यामुळं आपण थांबावं असं मलाही वाटतं आहे की आपण या काळजीची प्रत्येक नागरिकांना काळजी घेणं गरजेचं आहे. हा एक कॉमन
सगळ्यांसाठी असलेला विषय आहे की सगळ्यांनी जर याच्यामध्ये सहभागी झालं, स्वतः जर ठरवलं तर गर्दीमध्ये जायचं नाही, स्वतः जर ठरवलं की बाहेर जायचं नाही, तर तुमच्याकडे येणारा विषाणू तुमच्यापर्यंत येणार नाही. म्हणून नागरिकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, दुसरा मुद्दा आहे की ज्यावेळेस आजार होतो त्यावेळेस आपण खरं तर उपायांबद्दल बोलायला सुरुवात करतो, पण आत्ताच्या घडीमध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की हा आजार बरा होऊ शकतो. बहुतांशी लोकांची प्रतिकारशक्ती उत्तम होती म्हणून ते या आजाराचा सामना करू शकले. पण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे अशा सगळ्या वेळेमध्ये? नाही, प्रतिकारशक्ती 1-2 दिवसांमध्ये वाढत नाही. प्रतिकारशक्ती हे आपण नियमित आपला आहार काय आहे त्याच्याला फार महत्त्व आहे ना. आपला नियमित संतुलित आहार जर असेल तर त्याच्यानं प्रतिकारशक्ती चांगली राहते. म्हणजे आपण पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजे, प्रथिनं खाल्ली पाहिजेत, त्याच्यामध्ये जीवनसत्व पालेभाज्या असतात त्या खाल्ल्या पाहिजेत, फळांचं सेवन झालं पाहिजे, हे नियमित आहारामध्ये असलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या सवयी आहेत, जे व्यसनं आहेत, ते व्यसनापासून आपण दूर असलं पाहिजे की ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती निश्चित कमी होत जाते. म्हणजे तंबाखूचं व्यसन असेल, त्यानंतर दारूचं व्यसन असेल, ह्या व्यसनामुळे पण आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते. आणि असलेले वेगवेगळे आजार, यामध्ये किडनीचा आजार आहे, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, अशा आजार असतं तर तरी पण आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यामुळं प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी नियमितपणे आपलं जेवण आणि राहणीमान हे चांगलं असणं गरजेचं आहे. ते नियमित असणं गरजेचं. त्याला हायपाय पॅटर्न असला नाही गेला पाहिजे. वेळेच्या वेळेला जेवण, 2 वेळा 3 वेळा जे काय आहे ते जेवण असलं पाहिजे. हॉटेल्स, मसालेदार पदार्थ, तेलकट तुपट पदार्थ, बेकरीचे पदार्थ ह्याला प्रायोरिटी न देता आपला जेवण जे आहे त्याच्यामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्याचं सेवन जर जास्त प्रमाणामध्ये असेल निश्चितपणे आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकते. आणि ह्या दिवसामध्ये पण मी तुम्हाला ते सांगेन की आपण हे पालेभाज्या, फळभाज्या याचं प्रमाण आणि ताजं जेवण ह्याला प्रायोरिटी द्यावी, त्याचं सेवन असलं पाहिजे. पालघरवरनं डॉक्टर पुढला फोन आलेला आहे. वसंत सांगळे आपल्या बरोबर आहेत. वसंतजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा सर, नमस्कार. मी आपल्याला असं विचारू इच्छितो की सर्वसामान्य जनतेमध्ये आता सध्या अशी प्रतिक्रिया आहे की कोरोनाचा बाऊ प्रशासनाने फार मोठा केलेला आहे. अनेक वेगवेगळे प्रतिबंध लाभलेले आहेत. म्हणजे थोडक्यात असं की बाजार बंद केले, मस्जिद, मंदिरं, हे सगळ्या प्रकारचे वावर सगळे बंद केलेले आहेत समूहाने राहणारे. परंतु मी असं म्हणजे जनतेला सांगू इच्छितो की आता सध्या जर शासन फक्त परदेशातून येणाऱ्या लोकांची आकडेवारी घेत आहे. परदेशातून आले. आपला प्रश्न काय तो विचारा. प्रश्न काय वसंतजी? प्रश्न एवढाच आहे की समजा आता क्वारंटाईन मध्ये एखादा पेशंट ठेवला, क्वारंटाईन मध्ये ठेवल्यानंतर तो लागण झाली असं कळाल्यानंतर तो त्याच्यावर काय उपचार आहेत का? हो, त्याच्यावर निश्चितपणे उपचार आहे, ज्याच्याबद्दल डॉक्टर सांगतात. डॉक्टर अगदी थोडक्यात, कारण पुढले फोन आपल्याला घ्यायचे. जे शासन ज्या निर्णय एखादा घेतं त्यावेळेला त्याच्यावर खूप एक समिती असते, त्यामध्ये चर्चा केली जाते, त्याचे फायदे तोटे या सगळ्याचा विचार करून जो निर्णय शासनाने घेतला तर अतिशय योग्य असा निर्णय आहे, त्याची गरज आहे. आणि हा जो प्रसार आहे रोखण्यासाठीची ह्याची निश्चित गरज आहे, म्हणून ते घेतला गेलेला आहे. आपण पुढला फोन घेऊया. डॉक्टर पालघरवरनं जयप्रकाश म्हात्रे आपल्यासोबत आहेत. जयप्रकाशजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टर. डॉक्टर, मी काल सीएमने संध्याकाळी घोषणा केली होती की काही दिवस कार्यालय बंद ठेवण्यात येणार, पण नंतर सांगितलं का कार्यालय बंद नाही राहणार, चालू ठेवण्यात. पण सर, जे लोकलला गर्दी वाटते त्यावेळेस जर कोरोना पेशंट वाढले तर मग कशी काय सोय होणार? आपल्याकडे इतके काय चायनासारखे मोठे हॉस्पिटल नाही मिळत, जे चायनाने 36 तासात उभे केले, 65 तासात उभे केले, तसं आपल्याकडे तितकी सोय नाही मिळत. आणि आपल्याकडे डॉक्टरची संख्या सुद्धा कमी आहे, कारण की आपल्याकडे भरतीच नव्हत डॉक्टरची. नाही, हा अलगदा मुद्दा आहे. पण सध्याच्या परिस्थितीला आपण अगदी थोडक्यात डॉक्टर सांगावं की काय सुविधा गव्हर्नमेंटने केलेली आहे. इतर हा जो विषय तो अर्थात प्रशासकीय निर्णयाचा, ज्याबद्दल आपण बोलू शकत नाही. पण व्यवस्था काय, जसं आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण काय व्यवस्था केली, नाशिकमध्ये कुठे कुठे काय काय व्यवस्था करण्यात आली आहे? एकंदरीत रुग्णांची संख्या आणि हा जो कोरोनाचा जो प्रसार आहे इतर देशामधला आणि आपल्या देशातला विचार केला तर तो कमी प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आहे. परंतु आपण 2009 पासून ज्यावेळेला स्वाईन फ्लू आला त्यावेळेला अशीच परिस्थिती होती. त्यावेळेला पण आरोग्य विभागाने, डॉक्टर्सनी त्यावेळेला खूप चांगल्या रीतीनं त्याच्यावर नियंत्रण केलं गेलेलं आहे, सर्व तयारी होती. निश्चितपणे हा कोरोना जरी असेल तर याच्यामध्ये मी सांगितलं तसं की त्याचं आपोआप बरं होण्याचं प्रमाण जे आहे, प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तो साधारण
96 ते 97% रुग्ण बरे होत आहेत. भारतामध्ये पण तसंच राहील. त्यासाठी जी तयारी आहे ती आत्तापर्यंत ज्या आवश्यक बाबी आहेत त्याच्यात निश्चितपणे चांगली तयारी केलेली आहे. क्वारंटाईन करणे, आयसोलेशन वॉर्ड्स तयार केलेले आहेत आपण, की त्या ठिकाणी जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांना आपण त्या ठिकाणी ॲडमिट करतो आहोत, त्याच्यावर उपचार करतो आहोत. सर्व डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स ह्या सर्वांच्या जिल्हा स्तरावर आम्ही तरी आत्ता कालच आमची बैठक पण या संदर्भात झाली आणि याची पूर्ण तयारी केलेली आहे की जर रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली तर निश्चितपणे त्याच्यावर योग्यरीतीने उपचार आणि डॉक्टर्स वेळेत उपलब्ध होतील अशी सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी म्हणजे एकूण रुग्णांच्या संख्येमध्ये असलेली व्यवस्था ही अधिक आहे आणि ती समाधानकारक आहे. डॉक्टर, आणखीन आपण बोलणार आहोत आणि पुन्हा एकदा मला दर्शकांना आवाहन करायचं की आपल्या मनात प्रश्न ठेवू नका, त्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळवा, कारण आपल्याला कोरोनाशी सामना करायचा. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण कोरोनाचं संकट गडद होताना बघतोय, पण त्यातही घाबरून न जाता कोरोनाशी सामना कशा पद्धतीने केला पाहिजे या विषयाला घेऊन आज आपण चर्चा करतोय. डॉक्टर आपल्याबरोबर आहेत नाशिकवरनं, सुधीर चव्हाण आहेत आपल्यासोबत चेंबूरवरनं. सुधीरजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. मी बँकेत कामाला आहे, कॅश काउंटरला आहे. देवाणघेवाण मला करतो, तर मला काय काळजी घ्यायला लागेल? आणि त्यातल्या प्लस डायबिटीस पेशंट पण आहे सुद्धा. डॉक्टर, आपण बँकेत काम करत आहात, आपण नोटा आणि याच्याशी व्यवहार तुमचे कायम चालू असतात आणि ह्याचा करोनाचा विषाणू जो आहे ते आपल्या हातातूनच आपल्या नाकापर्यंत आणि तोंडापर्यंत जाऊन त्याच्यातून तो शरीरात जाऊ शकतो. म्हणून आपण आपल्या हाताची स्वच्छता जी आहे ते साबणानं हात आहे ते वरचेवर स्वच्छ धुवा. आपला हात आहे तो नाकाला आणि तोंडाला लावण्याचं टाळा तुम्ही, मी लावूच नका. एवढी काळजी जर तुम्ही गेली तर तुमच्याकडे तो व्हायरस येण्याची शक्यता खूप कमी आहे. एवढी काळजी आपण घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळा. काउंटरवर जास्त गर्दी होणार नाही एवढी काळजी आपण घ्यावी. डॉक्टर, एक या सगळ्याच्यामध्ये खरं तर कोरोना वय बघून काही कोणाला गाठत नाही आहे. शेवटी तो व्हायरस आहे, तो विषाणू आहे. आत्ताच नुकतंच कल्याणमध्ये एका 3 वर्षाच्या मुलीला देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. खरं लहान मुलांबद्दल खरं पालकांना चिंता वाटते. अशा सगळ्या याच्यामध्ये पालकांना आपण काय सल्ला द्याल? नाही, मुलं असू देत किंवा कोणी, शेवटी हा प्रसार आहे. ह्या प्रसाराची गोष्ट आपण लक्षात घेऊया की हा प्रसार जो आहे तो वस्तू ज्या आपल्या घरामध्ये असतात, टेबल, खुर्ची, याच्यावर जे विषाणू पडतात, मग ते कोरोनाचे असतील किंवा इतर कोणतेही, ते आपला हात तिथं लागतो आणि मग तो आपण ज्यावेळेला नाकाला तोंडाला लावतो त्यामधून ते जात असतात. मुलांच्यामध्ये पण तेच होत असतं की अशी जे काही शिंका खोकला असणारी जर घरामध्ये कोणी असेल व्यक्ती तर त्यांनी शक्यतो आपला हात रुमाल जो आहे तो वापरावा खोकताना किंवा शिंकताना. ज्या प्रकारे शिंका आणि खोकल्यातून हे द्रवकण जे पडतात बाहेर ते बाहेर पडणारे टाळावेत. आणि जर अशी शिंक आली पडलं तर टेबल खुर्ची जे आहे ते हे पृष्ठभाग जे आहे ते वरच्यावर पुसून काढावेत की जंतुनाशक द्रावण आहे त्याच्या माध्यमातून जर पुसले गेले तर हे सगळे व्हायरसेस त्याच्यावर जे पडले जातात ते निघून जात असतात. धन्यवाद डॉक्टर. खरं तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण देऊ केली. मी जसं एक शब्द वापरला की हे भोळेबाबडे प्रश्न आहेत, कारण ते प्रत्येकाच्या मनात उपस्थित होतात आणि अर्थात त्याची उत्तर आपण शोधलीच पाहिजेत, कारण त्याच्यातनं समज गैरसमज देखील निर्माण होत असतात. पण योग्य ते शास्त्रीय असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं, सल्ला दिलात. धन्यवाद या चर्चेबद्दल. मला सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगायचं की घाबरून जाऊ नका. म्हणजे ज्या सूचना कोरोना दूर ठेवण्याच्या संदर्भात देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन करा, कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सावरायला हवं, आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या सगळ्या सदस्यांना सावरायला हवं आणि आपण कसे घरात स्वच्छ राहू शकतो, घर कसं स्वच्छ ठेवू शकतो, भोवतालचा परिसर कसं स्वच्छ ठेवू शकतो या दृष्टीने काम करायला हवं. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.